ज्या लोकांमध्ये आपण राहतो हा लोक कोणता आहे? मृत्यू लोक आहे. या ठिकाणी जो येतो त्याला जावं, जो येतो त्याला जावं लागतंय. हा मृत्यू लोकाचा नियम आहे, बरोबर. पण गेल्यानंतर आपल्या शास्त्रानं काही विधी सांगितलेल्या आहेत. कोणत्या विधी आहेत? त्या ठिकाणी पहिली विधी आहे अंत्येष्टी यात्रा अर्थात अंत्यविधी आहे. पुढे सांगितलंय 10वा 13वा 10वा आणि अंतविधी ही त्या वेळेत करावी. 10वा त्या ठिकाणी 10वा करण्यासाठी शास्त्रानं काही पर्याय सांगितले. कसे पर्याय सांगितले? जर समजा आपल्याच भावकीतील अगोदर कोणी वारला असेल आणि यांच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा 10वा येत असेल आणि परिस्थिती जर प्रतिकूल असेल, दोन्ही एकत्र दावे आपण करू शकतो. त्यानंतर तसंच 5व्या दिवशी करू शकतो, तसंच 7व्या दिवशी आपण करू शकतो आणि 10व्या दिवशी 10वा करायचा असतो. हा विधी असल्या कारणाने याला पर्याय आहेत. पण 13वा हे शास्त्र आहे. काय? 13वा शास्त्र आहे आणि शास्त्र कधी बदलत नाही. जरा 2 आणि 2 किती होतात? 4 होतात, बरोबर. समजा या मुलाला मी विचारलं 2 आणि 2 किती होतात, त्यांनी किती सांगितले? 4. तुम्ही एवढं सांगशाल काही? तुम्ही किती सांगाल? 4च सांगाल. जर मी उद्या अमेरिकेला गेलो, जाऊ शकत नाही? कोणी जाऊ शकता? आता खूप सुविधा झाल्या, आता परिस्थिती अनुकूल आहे. अमेरिकेला गेल्यानंतर जर मी विचारलं 2 आणि 2 किती, किती सांगते ते? जसं गणित शास्त्राचा हा नियम आहे, 2 आणि 2 किती? 4 होतात. ते शास्त्र बदलत नाही. तसंच 13वा हे शास्त्र आहे, ते बदलत नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो, महाराज 13वा का करावा? आहे का नाही? हल्ली हे पोरांना माहिती झालं पाहिजे. कारण आमच्या वडिलाच्या जे वयाचे लोक आहेत, समजा आपल्या वडिलाचे जे वयाचे लोक आहेत, यांना हा प्रश्न पडला नाही. कारण त्यांच्या वडिलावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, त्या संस्कृतीवर त्यांचा विश्वास होता. पण हल्लीचे हे त्यांना हे करणं गरजेचं आहे. 13वा का करावा? 13वा का करावा हे करणं गरजेचं आहे. ऐका, 13वा का करायचा आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये जीव जन्माला येण्याच्या अगोदर पासून तर गेल्यानंतर असे एकंदरीत 16 संस्कार सांगितले. किती? 16 संस्कार सांगितले. त्यापैकी जन्माला येण्याच्या अगोदर काही संस्कार आहेत. कोणते कोणते माहिती आहे तुम्हाला? गर्भधारण संस्कार. अजून वा काही वाजवत दादा करता एकदा लक्षात ठेव. कारण संस्कार, गर्भधारण संस्कार असतो हे त्याला आता माहिती. काय बोलतोय मी? हे त्याला आता माहितीये. काही 50शी ओलांडली पण त्यांना माहिती. गर्भधारण संस्कार पहिला आहे, तो कुणी कुणी केला बघा. एक राणी अशी होऊन गेली, त्या राणीनं आपल्या पुत्रांना पाळण्यामध्ये टाकावं, झोका द्यावा आणि झोका देत असताना म्हणावं, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते का विडे म्हणावे. अरे बाळा, प्रपंचामध्ये जर सुख असतं केव्हा सांगते मातांनो? हे मुलं पाळण्यामध्ये असल्यानंतर सांगते. प्रपंचामध्ये जर सुख असतं म्हटले, जे राजे राजवाडे वनात गेले ते काय वेडे होते का? कोण गेलो वनामध्ये? 18 भार वनस्पती फुले फळे ओळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, पर्यंदे मदालसा शुभम जोरे बाळा. त्या मदालसेने आपल्या पुत्रांना सांगावं, जडभद्र राजा होऊन गेला, त्याला सर्व राज्याचा त्याग केला, वनामध्ये त्या ठिकाणी सर्व राज्य सोडून तो गेला. ते काय वेडा होता का? हे कोणी सांगावं? मदालसा नावाची राणी होऊन गेली, तिने हे सर्व सांगावं. अर्थात आपल्या पोरांना आपण संस्कार केले पाहिजे. ते संस्कार मदालसेने केले. गर्भधारण संस्कार पहिला आहे. पुढे सांगितला पुंसवन नावाचा संस्कार आहे, तो का करावा, कसा करावा? ज्या वेळेस गर्भवती स्त्रीला 2 महिने राहतात त्यावेळेस तो येणारा पुत्र पराक्रमी असावा याकरता तो संस्कार करायचा. पण तो करत असताना मालिका नाही पाहायच्या. काय पाहायचं? रामायण बघायचं, महाभारत बघायचं, श्रीमद भागवत कथा ऐकायची. ते काय ठरलं तर मग आता अनेक मालिका आहेत त्याने पाहायच्या. अजून ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचा, तेव्हा माथा ठिकाणावर येईल बघा. म्हणून संतांचं वाङ्मय, पुराण वाचा, पुराण ऐका, आपण कथा ऐका. हे केव्हा करायचं मातेनं? ज्या वेळेस गर्भ 2 महिन्याचा राहतो
ते उभा करायचं. अर्थात संस्कार पडावे. येणारा तो जीव आहे तो पराक्रमी निघावा काय करता तो करायचा आहे. तिसरा संस्कार सांगितला अनवलोभन संस्कार. तो का करायचा? येणाऱ्या बाळाचे हातपाय व्यवस्थित असावे त्याकरता तो करायचा आहे. पुढे सांगितला क्रिया संस्कार. पुढे सांगितलं जातकर्म संस्कार. त्यानंतर सीमोल्लंघन संस्कार. बघा हे झाले संस्कार जीव जन्माला येण्याच्या अगोदरचे. आल्याच्या नंतर पहिला संस्कार सांगितला नामकरण संस्कार. तुम्ही आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत की हिंदू संस्कृतीमध्ये आपला जन्म आहे की तिथे नाव ठेवताना पण त्याला संस्कार म्हटलं गेलंय. ते नाव आपण देवाचं ठेवावं याकरता संस्कार आहे. ते कसं ठेवा ऐका. जर मुलगा असेल तर उजव्या कानात ठेवावं आणि मुलगी असेल तर डाव्या कानात ठेवावं. आणि असं सांगितलं रासनाव जे असतं ना रासनाव जन्मावेळेच्या त्या ग्रहानुसार ठेवलं जातं. ते उजव्या कानामध्ये मुलाचं सम संख्येने ठेवावं. सम अक्षराने ठेवावं. राम हे झालं सम. दोन्ही संख्या किती आहे? सम आहे ना. आणि 3 संख्या किती आहे? विषम आहे. मुलगी असेल तर डाव्या कानात विषम अक्षराने नाव ठेवावं. हा संस्कार कोणता आहे? नामकरण नावाचा संस्कार आहे. त्यानंतर पुढे सांगितला सूर्यावलोकन संस्कार. तो कधी करायचा कसा करायचा? ज्या वेळेस मूल जन्माला आलं की 12 दिवस आईनं सूर्याचं दर्शन करायचं नाही. 12व्या दिवशी त्या जीवाला सोबत घेऊन दाखवावं हा आपला सूर्य भगवंत आहे, सूर्य नारायण आहे. बाळा जीवनामध्ये जे जे कर्म करशील ना त्या प्रत्येक कर्माला साक्षी हा देव असेल, हा सूर्य असेल. जगात तू कदाचित जगात तू बाकी कुणाकडूनही उगला तरी या सूर्याकडून हुकू शकत नाही म्हटले. जे जे कर्म करशील सत्कर्म करशील वाईट कर्म करशील त्या प्रत्येक कर्माला साक्षी हा सूर्य भगवंत आहे. म्हणून या सूर्य भगवंताला साक्षी ठेवून तू कर्म करीत राहा. अर्थात सत्कर्म करायचे. हे कोणी सांगायचं असतं? आईने सांगायचं आपल्या बाळाला. किती दिवशी सांगायचं? हे 12व्या दिवशी सांगायचं. पुढे सांगितलं अन्नवलोभन संस्कार, अन्नप्राशन संस्कार. तो 6 महिन्यानंतर करायचा. कसा करायचा? तुम्हाला माहिती आपण बाळाला दूध दही तूप त्या ठिकाणी काहीतरी अन्न त्याला खाऊ घालत असतो. अर्थात अन्नप्राशन संस्कार पुढे सांगितला. त्यानंतर वर्धापन संस्कार आहे. अनेक संवर्धन संस्कार आहे. तो का करायचा? ज्यावेळेस आपला मुलगा आपण शाळेमध्ये शिकायला त्या ठिकाणी गुरुजींकडे देतोय त्या गुरुजींनी त्याला शिकवल्यानंतर त्याला सांगायचं असतं बाळा जी विद्या ग्रहण केली ना ही विद्या तू सत्कर्मासाठी वापर, वाईट कर्मासाठी नव्हे. ते घुस देतात ना घुस. अर्थात ते काय म्हणतात तर मराठी शब्द एजंट लोक काय म्हणतात? भ्रष्टाचार. थोडक्यात भ्रष्टाचार करणारे लोक आहेत ना. भ्रष्टाचार करायचा लाच घेते. हा शब्द बरोबर. भ्रष्टाचार लाच करून भ्रष्टाचार करता येतो असं तिथे आहे की नाही. अर्थात लाच घ्यायची हे कोणी सांगावं? गुरुजींनी विद्यार्थ्याला ज्यावेळेस 10वी सेंड ऑफ झाला का पोरांनो? सेंड ऑफ होतो ना. सेंड ऑफ शाळा तुम्हाला समजेल. तुम्हाला माहित असेल सेंड ऑफ माहिती का? सेंड ऑफच्या दिवशी गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगावं बाळा जे शिकले ना हे चांगल्या कामासाठी वापरा, धर्म करण्यासाठी वापरा. देश देव धर्म हे लक्षात ठेवा. वाईट काम करायचे नाही हे गुरुजींनी सांगावं. याला शास्त्रामध्ये संवर्धन नावाचा संस्कार म्हटलंय. किती झाले मोजले का तुम्ही? जागे आता तुम्ही मोजले. त्या ठिकाणी पुढे सांगितलं संवर्धन नावाचा संस्कार आहे. अनेक त्या ठिकाणी 16 संस्कार आहेत. आता मला एक सांगा यातले कोणी कोणी किती किती केले? माता मौल्यांनो किती केले आपण? माझं 13वा काय करायचं आहे का बरं का? 16 पैकी आपण 3 संस्कार प्रत्येक जण करतोय. कोणते 3 संस्कार आहेत ते? आपण पोराचं नाव ठेवतोच. प्रत्येकाला नाव आहे की नाही? प्रत्येकाला नाव असतंच. त्यानंतर दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. त्याचा प्रत्येकाचा होतोच. कोणी म्हणेल महाराजाकडे संन्यासी राहिला त्याची 16शी आहे. त्याला पुन्हा 16 संस्कार करावे लागतात. ब्रह्मचर्य असेल तर 14 संस्कार आहे. त्या ठिकाणी दुसरा संस्कार सांगितला मी कोणता? विवाह संस्कार. हा प्रत्येकाचा होतोच. नसेल तर मग 16शी संन्यासी करता आहे. पुढे सांगितलं अंत्यविधी. अंत्यसंस्कार बरं का? तो पण अंत्यसंस्कार आहे. तो संस्कार देखील प्रत्येकाचा होतोच. आया सो जायगा राजा रंग फकीर. प्रत्येकाला जावं लागतं. अर्थात 3 संस्कार प्रत्येकाचे होतात. 16तून 3 गेले का? खाली किती राहिले? 13. म्हणजे 13 संस्कार आपले होतातच असं नाही. आता मला सांगण्याकरता एवढं जड गेलं. संस्कार तुम्ही 13 कधी केले असतील? म्हणून 13 संस्कार आपले कमी जास्त होतात. ते पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी करावा 13वा विठ्ठल विठ्ठल. आता 13 संस्कार ते 13वा करत असताना 13 संस्कार कसे होतात ते पण ऐका. ज्या वेळेस
अंत्यविधीच्या वेळेस जे मडकं असतं ते फोडण्याकरता दगड वापरतात, त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? आश्मा. अर्थात आश्म त्याला म्हटलं जातं. तो दगड आपण फेकायचा नसतो, तो कपड्यामध्ये ठेवायचा. आपण तुम्ही सर्व ते केलं असेल. त्या ठिकाणी तो जीव आपल्यातनं गेलाय, तो 13 दिवस मार्गक्रमण करत नाही पुढे, तो आपल्या जवळच असतो. तो कुठे असतो? तो दगडामध्ये असतो. तो आश्म जो नावाचा दगड आहे, आश्म त्या ठिकाणी कपड्यामध्ये ठेवावा आणि त्या ठिकाणी घरामध्ये कणकीचा दिवा लावावा. त्या दिव्याद्वारे 13 दिवस तो तेवत जर ठेवला आपण तर ते दिव्याद्वारे संस्कार होत असतात. 13 दिवस त्या ठिकाणी अशा प्रकारे करावा. 13 संस्कार अशा प्रकारे होत असतात. झाला हा 13वा का करता कळलं तुम्हाला? मला काही शंका आहे का? शंका आहे कोणाला काही? 13वा का करावा तुम्हाला समजलं. 13वा झाल्यानंतर तो जीव जो आपल्यातनं गेलाय तो पुढे मार्गक्रमण करत असतो. किती दिवस? 48 दिवस तो मार्गक्रमण करतो. 48 आणि 13 किती झाले? 61 दिवसानंतर एक नदी लागते बघा. नदी तुम्ही कोणीच पाहिली नाही, मी पण नाही पाहिली, मी फक्त वाचली. ती गरुड पुराणामध्ये आपण ऐकली असेल कदाचित. नदीचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. ती नदी काय स्वच्छ नाही बाबा, स्वच्छ पाणी नाही, त्यामध्ये पो असतो, अत्यंत गंधकी नदी असते. मग आपल्याला त्या नदीमधून प्रवास करायचा आहे. या गप्पाने आमचं कर मी, हे शास्त्रात लिखित आहे, हे होणारच आहे, यावर विश्वास ठेवा. पुराणावर आपला विश्वास असला पाहिजे. ऐकता माता बरोबर तुम्ही? लक्ष माझ्याकडे असू द्या. पुराणावर आपला विश्वास असला पाहिजे. गरुड पुराण सांगतंय 61 दिवसानंतर एक नदी लागते. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी आहे. ही काल्पनिक गप्पा नाही, विश्वास ठेवा. नाही ठेवला तर त्या ठिकाणी पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला एक सगळ्या गोष्टी लक्षात येईल. संतांचे वचन आहेत, पुराणाचं हे लिहिलेलं आहे. 61 दिवसानंतर प्रवास सुरू होतो. कोणत्या नदीमधून? वैतरणी नावाच्या नदीमधून. मग आता त्या ठिकाणी 39 दिवस तो प्रवास करायचा आहे. किती दिवस करायचा? 39 दिवस. मग ती नदी पार करत सोपं थोडी आहे. त्याला जे चांगल्या पाण्यामध्ये पोहता येईल आपल्याला, पण त्या पू असणाऱ्या गंधामध्ये, त्या गाळामध्ये पोहता येईल का आपल्याला? नाही. मग त्या ठिकाणी एक मदत करण्यासाठी असते, तिचं नाव आहे गोमाता. ती गाय असते. पण ती गाय मच्छिंद्र महाराज सगळ्यांना मदत करत नाही. ती कोणाला मदत करते माहिती का तुम्हाला? जो आयुष्यामध्ये सत्कर्म करेल, गोमातेची सेवा करेल, एखादी गोशाळा असेल तिथं चारा देईल, काहीतरी सेवा करेल, अशाच व्यक्तीला ती मदत करते. कोण करतं ही मदत? गोमाता अर्थात गाय मदत करते. पण कोणाला करते ती? ज्यांना आयुष्यामध्ये काय केलं? सत्कर्म कोणतं केलं? गायची सेवा केली, अशाला ती मदत करत असते. म्हणून प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये गायची सेवा केली पाहिजे. संतांनी लिहून ठेवलं आहे, भूत दया गायी पशुचे पालन, भूत दया गायी पशुचे भूतदया गायी पशुचे पालन. गायीचं पालन करा. कशा करता करा? माता माऊली कीर्तन ऐकताय तुम्ही? कशाचं पालन करायचं? गायीचं पालन करायचं. कारण कशा करता करायचं? ज्या वेळेस आपला प्रवास 61 दिवसानंतर 39 दिवसाचा असेल, वैतरणी नावाच्या नदीमध्ये त्या ठिकाणी तो प्रवास असतो. 39 दिवस तो करत असताना जर आपण गायीची सेवा केली तर त्या ठिकाणी ती गोमाता आपली मदत करत असते. म्हणून
त्या ठिकाणी गायची सेवा आपण केली पाहिजे. आता 39 आणि 61 किती झाले? शतक झालं का? शतक 100 झाले. तुम्हाला कळलं झाले 100 बरोबर. 61 आणि 39 100 बरोबर ना. 100 दिवसानंतर त्या ठिकाणी प्रवास पूर्ण झाल्यावर त्याला हजर केलं जातं कोर्टामध्ये, दिल्लीच्या नाही, यम दरबारी हजर केलं जातं. मग त्या ठिकाणी यम विचारतो प्रश्न. कोणते प्रश्न विचारतो? जीवनामध्ये काय कर्म केले. जर एखाद्या वेळेस एखादा जीव म्हटला की मी हे कर्म केलं नाही, शिक्षा द्यायला लागला यम, आणि तो म्हणतो मी नाही केलं, तर त्या ठिकाणी तो यम म्हणतो चित्रगुप्ता लाव रे तो व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओ आपली कैद आहे. जीवनातील प्रत्येक त्या ठिकाणी आपण जी क्रिया करतो, चुकीचं काम करतो, त्या ठिकाणी ते कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. कुणाच्या? चित्रगुप्त नावाचा वकील आहे चित्रगुप्ता. त्या ठिकाणी ही सर्व त्याची झडती चालते. किती दिवस? 265 दिवस. 265 आणि पहिले 100 किती झाले? 365 झालं. 1 वर्ष. एकंदरीत असं 1 वर्ष असतं जीव गेल्यानंतरचं श्राद्धापर्यंत. मग आता प्रश्न कोणाकोणाला पडत असतो की महाराज श्राद्धाला कीर्तन का करावं? आता हे सर्व मंडळी भाग्यवान आहात, आपण संस्कारी आहात, अध्यात्मामध्ये वाढलेले आहात, म्हणून आपण कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलंय. अशा काही आवडती महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना वाटतं हे कीर्तन म्हणजे नकोच वाटतं त्यांना, इथं डीजे लावावं वाटतं त्यांना, त्या ठिकाणी मद्यप्राशन करावं वाटतं, नको ते खावं वाटतं. अशा पण आवडती महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्याकरता माझं उत्तर असेल, बाबांनो श्राद्ध का करावं? ऐका, ज्या वेळेस 265 दिवस यम प्रश्न विचारतो, विचारणं झाल्यानंतर 365 दिवसानंतर ठरलं जातं या जीवाला कोणती गती द्यायची ते. किती त्या ठिकाणी योनी आहेत? 84 लाख योनी आहेत. त्यामध्ये नरक आहे, नरकामध्ये त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते. मग नरक वाचण्यासाठी 84 लाख योनी वाचण्याकरता जर आपलं पुण्याई जर कमी पडली तर ती पुण्याई भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आजचं कीर्तन आहे, आजचं अन्नदान आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून अन्नदान ज्ञानदान जे काय होईल हे सर्व पुण्य कोणासाठी आहे? कैलासवासी काकांसाठी आहे. म्हणून त्या ठिकाणी करायचं श्राद्धाला कीर्तन.